रामकृष्ण हरी देवा मराठी व्लॉगच्या का नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे। काल व्हिडिओ बनवू शकलो नाही, त्याचं कारण आहे काल आमचा पासारी सुरेश बापू आणि महेंद्र बापू, सुरेश भाऊ आणि धनाबा ही तिघजण काल डोंगराला गेलेली। काल त्यांची जांभळीत पहिला म्हणजे पाठ धरल्या बकरं बारकं धरलं तर बिबट्यानं, आणि बिबट्यानं बकरं धरल्यामुळं त्याचा फोन चालू असल्यामुळं मी तुम्हाला काय व्हिडिओ बनवू शकलो नाही मित्रांनो, त्याच्याबद्दल मला क्षमा असू द्या। आणि आजचा विषय असा आहे की आमच्या ही दोन ठिकाणं आहेत ती इतकी झाडीनं भरली ते का नाही, इतकी झाडीनं भरली ते त्याच्यात मोठमोठी सागवानाची पण झाडं आहेत बरं का वनीकरा आडवाणामध्ये, आणि कडा असं धरून आडवाणात वनी ह्याची सागवानाची झाडं आहेत आणि तुमच्या डागत सागवानाची झाडं आहेत ती निम्म्याला वर आडवाणात निम्म्याला वर सागवानाची झाडं आहेत ती भरपूर असं का हा भाग परिसर सगळा तुम्हाला आता मी खूप खाली आहे, लांब आहे, दिसणार नाही उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला। उद्या किंवा परवा दिवशी मी जर वरती गेलो की मी तुम्हाला दाखवतो ते सगळं जळण विकायचं आहे बरं का। जर असा कोणी इच्छुक माणूस असेल, आता त्यांनी सांगितल्या 1,20,000ला गिऱ्हाईक येऊन गेलं होतं, पण परत त्याच्यावर कोण आलंच नाही। ते आलं होतं त्यांनी मागितलं होतं पण ह्या लोकांनी दिलं नाही त्यांना, आणि न दिल्यामुळं आता हे लॉसमध्ये आले ना, न दिल्यामुळं लॉसमध्ये आले। त्यांना आत्ता काढले ते विकायला, का तर जनावरांना चाराच राहिला नाही खायला, सगळी झाडी असल्यामुळं जनावरांना चारा खायला नाही, त्यामुळे ती टेन्शनमध्ये आली। ती जनावरांना पुरेसा चारा मिळत नाही आणि अडचण खूप झाल्यामुळं मग त्याच्यात रानटी जनावर म्हणजे उदाहरणार्थ बिबट्याचा वावर जास्त वाढला आहे आमच्याकडं। आणि सकाळीच मराठीच्या पाहुण्यांचा फोन आला होता की बिबट्या एक मादी आहे ती हिटवर आल्या आणि तिच्या मागं 3 ते 4 नर आहे ती, त्यामुळं डोंगरात शेळ्या चारताना लय व्यवस्थित आणि लक्ष देऊन चारा, का तर जनावर डोंगरात आल्यामुळं खूप अशी अडचण आहे एकतर, आणि त्याच्यात हे जनावरांचा वावर जास्त आहे त्यामुळे जनावर कोणाचं काय धरील काय सांगू शकत नाही। असाच मरळीच्या पाहुण्यांचा आम्हाला फोन आलेला सकाळी, त्याच विषय झाला आमचा। तर मी व्हिडिओ न बनवण्याचं कारण का तर मी हे मला एक आमचा असा ग्रुप आहे मरळी, परत मारुल, बहुले, वडगाव आणि मारुल हवेली, बहुले, वडगाव आणि दिवशी असे एक 4-5 जणांचं मिळून आमचा कॉल सारखा जॉईनिंग करून चाललेला असतो, बोलणं सारखं चाललेलं असतं। तर त्या बोलण्याच्या ह्याच्यात निदर्शनात असं आलं की जनावरांचा अटॅक मारुल, बहुले त्या साईडला पण आहे, भरपूर जनावर आहे ती तीर माझे मारुल, बहुले ह्या साईडला पण जनावरांचा भरपूर वावर आहे, आणि तिकडं पण जनावरांनी 2 मेंढ्या आणि एक कुत्रं, 2 मेंढ्याने कुत्रं मेंढी सोडली, सोन्यानं मेंढी सोडली आणि कुत्रं उचलून नेलं बिबट्यानं। त्यामुळं तिकडे पण जास्त जनावरांचा वावर आणि जनावरांचा लई वावर असल्यामुळं माझी शेळी खाल्यामुळं मी घाबरलोय, आणि एक माझी शेळी आता ती मी म्हणून नाव घेतलं त्या शेळीचं, ती शेळी एवढी घाबरली होती का नाही, ती ज्या वेळेला त्या शेळीला धरली तर दुसऱ्या दिवशी ती शेळीच उठली ना जाग्यावरनं। शेळीला म्हणजे अटॅकच आला, एक प्रकारचा सौम्य अटॅक होता त्याला, पॅरालिसचा। मग तिला औषध पाणी करून शेळी व्यवस्थित केली, पण अजून सकट ती शेळी असं रानात नेली का नाही कुठं बी झाडकरणं पडते। मग ती डोंगराला न्यायचं म्हटलं की मग ते डोंगरात नेल्यावर शेळी कुठं जाळखांडात पडली म्हणजे मग तिच्यावर लक्ष द्यायचं काय, बाकी शेळ्यांच्यावर लक्ष द्यायचं। आता ही 3 माणसं असून सकट त्यांच्या देखत पाठ उचलून नेली, त्या 3 माणसं काय करू शकलं, मग ते एक तर माझी मोठी शेळी आहे, मी काय करणार एकटा, म्हणून मी डोंगराला शेळ्याच नेत नाही, मी आपले खालनं शेळ्या चारायला चालू केल्यात आहे। काही लोकांना माझा राग येतो की डोंगराला आणत नाही आणि हे जे आता शेरडं खालनं सरळणार आहे ती चांगली, त्याच्यात काय वाद नाही, मी डोंगराला जात नाही, पण मी माळानं आपली शेरडं चारतो, अडचणीत नेतच नाही। अडचणी नेल्यावर मला माहीत आहे काय शिक्षा भोगायची आपल्याला त्या अडचणीची,
म्हणून ह्यासाठी अडचणीत शेळ्या घेऊनच जात नाही. माळामाळांना फिरवायच्या, मसोबाच्या माळाला शेळ्या घेऊन आलो आणि संस्थेच्या वरच्या साईडला शेळ्या चारायला चालल्या. ते इकडंच असा दिवस भरायचा आणि पाण्या इकडं वड्याला इकडे खालची या साईडला बोरबीवाडीच्या बघा या साईडला खाली ओढ आहे त्याकडे न्यायच्या आणि शेळ्या पाण्यावर घालायच्या. पाण्यावर घालून मस्तपैकी शेळ्या पाणी पोटभर पेल्या की शेळ्या हळूहळू घराकडे मार्गच तो व्हायचं. का तर जास्त जनावरांच्या सानिध्यात यायचं नाही. जनावर कवा काय करील कोणी सांगू शकत नाही. त्यामुळं मी जास्त करून शेळ्या जवळपास हिंडवतो. आजू असतात ते जिथे लोक जास्त प्रमाणात वावरतात तसल्या ठिकाणी मी शेळ्या फिरवतो. का तर जर समजा माणसं जर जास्त लोक असली की त्या ठिकाणी जनावर येत नाही, म्हणून तसल्या ठिकाणी फिरवायची. तर गावागावातनं म्हणजे सांगोडमध्ये कधी शेळ्या नेतो, कधी वाडीत हिंडवतो, कधी बोरगेवाडीत फिरवतो, गावा गुरुवाच्या वाड्याकडे नेतो, रस्त्यानं चारतो. म्हणजे जेवढ्या जवळ होईल आपल्याला चारणं तेवढ्या जवळ शेळ्या चारतो. कधी मी त्या पुलाकडे जातो, कोयनेच्या पुलाकडे नेतो, कधी सांगोडमध्ये चारतो, कधी सिद्धेश्वराच्या देवळाच्या मागं चारतो. अशा रीतीने इकडे तिकडे करत शेळ्या चारीत कसं तरी दिवस भरतो. खालनं चारायचं म्हटलं की लोक ओरडतात, कोणाचं गवत तुडवलं काय झालं की ओरडाओरडी असती म्हणून. आणि फवारलेले रानं असतात, फवारलेलं खाल्लं की चित्राबाच्या अंगी लागत नाही. तरी पण तसंच आपलं कुठनं तरी शेळ्याचं जोगून आणायच्या 1-8 शेळ्या येतात. त्यात दार हरदे दा म्हणजे दार बघा ही आल्या, ही शेळी वाटण आल्या, हीच म्हणजे शेळी आहे ती. ही शेळी मोठी शेळी ही विकायची आहे मला ही शेळी. आणि हिच्या पाठीमागं 2 बकरी आहेत. ती बकरी काय विकणार नाही पण शेळी गाभ आहे 2 महिन्याची, विकून टाकायची शेळी. हीच शेळी पडती कुठं. आता तुम्ही मित्रांनो बघितलं, चला मला जी शेळी विकायची मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आणि त्या शेळीला गिऱ्हाईक जर आलं तर मी विकून टाकणार आहे. कमीत कमी 22,000 ते 23,000ची शेळी आहे. मी सांगताना 23,000 रुपये सांगणार. जर त्या माणसानं ज्याला आवडली त्यानं जर दिलं 18-19,000 रुपये तर मी शेळी देऊन टाकणार आहे. मी शेळी ठेवणार नाही माझ्याजवळ. का तर मला शेळी इकून तिच्या जागेवर 2-3 नवीन पाटा 3 नवीन पाटा ठेवल्यात. ती अजून एक पाट आहे तिची एक लहान पाट घरात आहे. दुसऱ्या हाताची पाट आहे तिची येलेली, तिचीच पोरगी दुसऱ्या हाताची घरात येलेली पाट आहे तिची चांगली, ती ठेवणार आणि ही शेळी देऊन टाकणार आहे मित्रांनो. जर मित्रांनो जर व्हिडिओ माझा आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.